मानखुर्दच्या महात्मा फुले नगरची पाणी समस्या अखेर मार्गी। नगरसेवक दिनेश उर्फ बबलू पांचाळ यांच्या पाठपुराव्याला यश। मानखुर्द येथील महात्मा फुले नगर परिसरातील अनेक वर्षांपासूनची पाणी टंचाईची समस्या अखेर मार्गी लागली आहे। वार्ड क्रमांक 144 चे भाजप नगरसेवक दिनेश उर्फ बबलू पांचाळ यांच्या अथक प्रयत्नांमुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे। सन 2017 पासून बबलू पांचाळ हे या पाणी समस्येच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते। स्थानिक स्तरावर प्रयत्न करण्याबरोबरच त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात थेट महापौरांसमोर हा गंभीर प्रश्न मांडला। तसेच वार्ड कमिटी अध्यक्षांसोबत वारंवार बैठका घेऊन या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न केले। बबलू पांचाळ यांच्या दीर्घकालीन संघर्षाला अखेर यश मिळाले असून महात्मा फुले नगरसाठी नवीन पाणीपुरवठा पाईपलाईनला मंजुरी मिळाली आहे। या पाईपलाईनचे कामही सुरू झाले असून लवकरच परिसरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणार आहे। यामुळे महात्मा फुले नगरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक बबलू पांचाळ यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे। सर बहुत ही बड़ा काम हुआ है हम लोगों के लिए सर, बहुत खुशी की बात है। हम लोग बहुत सालों से पानी के लिए बहुत यहाँ पे समस्या है सर जो है, और ये जो काम इन्होंने किया है सर बहुत अच्छा काम किया हम लोगों के लिए, और हमें इनका आशीर्वाद हमेशा हमारा इनके साथ में रहेगा और हम भूलेंगे नहीं इस चीज़ को। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी जेव्हा अनिता पांचाळ निवडून आल्या त्यानंतर मी 20 दिवसात इथे पाण्याची लाईन 4ची लाईन टाकून दिली, जेणेकरून 700 फूट लाईन टाकली रेल्वे खालून। ते लोकांना मागच्या लोकांना पाणी येत नव्हतं, त्या लोकांना पाणी आलं। पण काही लोकांनी अपप्रचार करून हे पाणी गटरातून आली लाईन याला पाणी पिण्यासारखं नाही, पण अनेक लोक ते पाणी पित आहेत आणि ते पाणी शुद्ध आणि चांगलं पाणी आहे। काही लोकांना राजकारण पाण्यामध्ये करायचं असतं, आरोग्यामध्ये करायचं असतं, पण आम्ही कुठे राजकारण करत नाही। लोकांच्या मुखाला पाणी भेटलं पाहिजे त्या दिशेने मी 700 फूट लाईन टाकली आणि आता ही 6 इंचाची लाईन आपण परत महात्मा फुलेसाठी आणलेली आहे। लोकांना चांगलं पाणी भेटू दे, लिगली त्यांच्या घरोघरीमध्ये नळ येऊ दे। त्यानंतर आम्ही 2च्या लाईन घरोघरी टाकणार आहोत, जेणेकरून पाईपाचाही खर्च लोकांचा वाचेल। जे महानगरपालिकेचं मानधन आहे रीतसर त्यांना भरून ही लाईन त्यांना घरोघरी घेता येईल, मीटरद्वारे ते पाणी भरतील। काही महिलांना भाऊ रडायला पण आला, म्हणजे हा काम एवढं खरं म्हणजे काही महिलांना माते भगिनींना रडायला हे आलं की अनेक वर्षे कुठून मानकरून डोक्यावरून पाणी आणलं, कुठे बाबा 2-2 तास लाईनीत उभे राहिले। गोरगरीब जनता या इथे पाणी नव्हतं, ही खूप बिकट परिस्थिती त्यांची होती। अक्षरशः त्या पावसाळ्यामध्ये पण इथे पाणी भरतं, कारण हा भाग दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असल्या कारणाने, रेल्वे एनओसी देत नसल्या कारणाने आपण कलेक्टरच्या माध्यमातून मागे लागून कलेक्टरच्या जागेतून ती एनओसी त्या लोकांनी 23 लाख रुपये कलेक्टरनी मागणी केली होती। मी महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये तो विषय घेतला की आम्ही महानगरपालिका गोरगरीब जनतेसाठी 23 लाख आम्ही दर वर्षाला भरणार नाही आहोत। आमच्या जे महानगरपालिका हे नव्याने तुम्ही कुठलं लादलं गेले 23 लाख, कुठल्याच गोष्टी कधीही पाईपलाईनसाठी कुठलाही कलेक्टर असो म्हाडा असो कोणी अशा कधी मागितलं नव्हतं। हा नव्याने हा कलेक्टर कोण आलाय की 23 लाखाची मागणी केली, ह्याचा आम्ही निषेध केला आणि आम्ही 23 लाख भरणार नाही, कारण रीतसर गोरगरीब जनतेला पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे, ते काम चालू झालं पाहिजे आणि ते आज काम चालू झालेलं आहे। अनेक वर्षापासून महात्मा फुले नगरमध्ये पाण्याचा प्रश्न होता। जेव्हा मिसेस अनिता पांचाळ मध्ये निवडून आली त्यानंतर मी 5 महिन्यातच 4ची लाईन इथं टाकलेली होती, पण कोणी अपप्रचार करून ह्या 4च्या लाईनीला गटरचं पाणी जातं, हे जातं, पण चांगलं निव्वळ पाणी होतं ते ना प्रश्न तिथे मी पाईपलाईन टाकून ते पूर्तता केलेली, 700 फूट लाईन टाकलेली। त्यानंतर ती रेल्वेच्या खालून होती, मग ही प्रस्तावाला दिल्यानंतर आता महाराष्ट्र नगर ते फुले नगर ही नवीन प्रस्ताव लाईन मी टाकले होते, आज 5 झालेलं आहे आणि गोरगरीब जनतेच्या आज मुखाला पाणी भेटणार आहे। अनेक वर्ष हा महात्मा फुले नगरमध्ये 40-45 वर्ष पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता, तो आता माझ्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आज पूर्तता होणार आहे आणि पाईपलाईनचं काम आता चालू होणार आहे, जेणेकरून त्या लोकांना लिगली तत्वावर हे महानगरपालिकेचं मानधन असतं ते भरून यांना पाईपलाईन घरोघरी भेटणार आहे। ह्याची सर्वांनी दखल घ्यावी आणि इथे कोणी अपप्रचार आणि कोणी पैसे मागले कोणाला देऊ नये। लिगली पेपर आपले सबमिट करून लायसन्स प्लंबर बघावा
आणि त्यांना ही लाईन गोर गरीब जनतेला द्यावी ही अशी विनंती करतो. साहेब भाऊ तुम्ही ते खूप पाठपुरावा केले, त्याच्यामध्ये बॅनरमध्ये सर्व पुरावे दिलेले आहेत की मी किती वर्षापासून जे काम केलं त्याबद्दल. आम्ही तर सांगतो की सतत आम्ही पाठपुरावा करून रेल्वे ह्या फुले नगरसाठी पाणी भरत त्यातून प्रश्न केलाय, ब्रिजचा प्रश्न केलाय, इथं रस्त्याचा प्रश्न केलाय. महात्मा फुले नगरमध्ये जी विकास काम आहेत, पाण्याचा जो प्रस्ताव आहे 2017 ते 2022 पर्यंत महानगरपालिकेचा जो कालावधी होता त्यानंतर पाठपुरावा करून त्याही नंतर 22च्या नंतर आमचं सरकार आलं तेही पाठपुरावा करून आज हे पाणी पाईपलाईनचं जे काम झालं आहे भारतीय जनता पार्टी महात्मा फुले नगरचे सर्व रहिवासी आणि नगरसेवक मी आम्ही केलेलं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. कारण कुणी काय सांगत असेल न नळाचा गटराचा रस्त्याचा नगरसेवकचं काम हे महानगरपालिकेमध्ये मूलभूत सुविधासाठी केलं जातं. त्यासाठी हा प्रश्न आम्ही सोडवलेला. बबलूभाईमुळे पाणी आलं त्यासाठी मी लई खुश आहे, कारण इथं लई वर्षापासून पाण्याचा लई हाल आहे. आणि बबलूभाईने याचा आधी पण पाणी त्या साईडला आणलं आहे. लोकांनी काय बोललं ते त्याच्यात घाण येते, पण आज पण मी वापरतो ते तिकडचं पाणी. खूप म्हणजे घाण बिन काय नाही, एकदम खूप छान पाणी आहे तिकडचं. लोकांनी फक्त असंच बोललंय की घाण आहेत करून, पण व्यवस्थित पाणी येतं. म्हणजे ह्याचा अगोदर पण पाणी आणलंय त्यांनी व्यवस्थित एकदम लोकांचं म्हणजे लई तिकडचा त्रास वाचलाय. खूप खुश आहे. बबलू भाई का खूब आभार है. बबलू भाई ने पहले भी हमारे को पानी की इतनी तकलीफ थी, बेहिसाब तकलीफ थी. उस टाइम भी इलेक्शन में खड़े थे, बोले मैं आऊँ या ना आऊँ लेकिन मैं तुम्हारे एरिया में पानी लेके आके दिखाऊंगा और 20 दिन के अंदर मैं तुम्हारे को पानी दूंगा करके बोले थे. और वो टाइम भी अपना वचन बराबर निभाए और हमारे को पानी लेके आके दिए. और इस टाइम भी हमारे लिए पानी लेके आके दिए. मैं बहुत खुश हूँ और इनका आभारी हूँ. सबका आशीर्वाद है इनके साथ में और हमेशा रहेगा. आज खरोखर आम्ही खुश आहोत. कार्यसम्राट बबलू पांचाळ नगरसेवक भाजपाचे आहेत. हे गेल्या 5 वर्षापासून तर ह्या पाण्याच्या सतत पाठपुरवठ्यामध्ये होते. त्यामुळे हे पाण्याची लाईन आता सध्या ह्या वर्षामध्ये पाण्याची लाईन आमच्या उद्घाटन केलेलं आहे त्यांनी. पण मी असं 40 वर्ष झालं या पाण्यासाठी आम्ही झगडत होतो. रेल्वे हा भाग हा रेल्वेचा असल्यामुळे इथे येत नव्हतं पाणी. रेल्वेच्या कारणामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष हा बबलू पांचाळने केला. मी अनेक लोकांकडे गेलो, पण अनेक लोकांनी मला त्या दुजोरभावच केला. पण एक बबलू पांचाळ नगरसेवक कार्यसम्राट बबलू पांचाळ यांचं हक्काने आणि नावाने मी का घेतो असं पूर्ण नाव, की कारण त्या माणसानं असं काम केलेलं आहे की हे पाणी आणून दाखवलं. आणि लोक बरेच काही म्हणतात की पाणी येणार नव्हतं, येणारच नाही फुलेनगरमध्ये, अशा काही अफवा उडवल्या जात होत्या. पण नगरसेवक बबलू पांचाळ यांनी आज आपण बघताय हे पाण्याची लाईन 900 आणून हे खूप मोठं संघर्ष आमचा म्हणजे पूर्ण केला आहे. तरी आमचं काम आम्ही सगळं खुश आहे. संघर्ष होता तो संपलाय. संघर्ष पाण्याचा हा संपला, खरोखर संपला. 40 वर्षाची तपश्चर्या म्हणतात ना, त्या प्रकारे आमचा हा संघर्ष पाण्याचा संपलेला आहे. त्यांनी कार्यसम्राट बबलू यांच्याने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत सदैव त्यांच्यासोबत राहणार. नाही, आम्ही भरपूर वर्ष झालं पाण्यासाठी तरसलो होतो. आम्ही भाईंकडे भरपूर वेळा गेलो होतो. आम्ही भरपूर टाइम त्यांना सांगितले भाई काहीतरी करा. भाई पण त्याच्या पाठी भरपूर लागले होते. पण काही कारणावरून गेल्या टायमाला आमचं झालं नाही. पण ह्या टायमाला आम्ही भरपूर खुश आहे की आमच्या एरियामध्ये मानपूर गावासारख्या एरियामध्ये सगळ्यांच्या घरात बीएमसीचा नळ आहे. फक्त आमच्या फुलेनगरला नाही. फक्त हा फुलेनगर असा रोखीत जातो की ह्यांच्याकडे इथं माणसंच राहत नाही. पण भाईंमुळे आज आम्हाला बीएमसीचा नळ आलाय. आम्ही भरपूर खुश आहे, भरपूर. मी तरी तर लहानाची मोठी झाली, पण आम्हाला खूप वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम होता. आम्ही खूप मानपूर गावातनं त्यानिसक्यामधनं पाणी आणत होतो, खूप हाल काढलेत. पण भाईंनी हे पाण्याचा प्रस्ताव भाईंकडे आम्ही लोकांनी मांडला आणि भाईंनी हा मनावर घेऊन खूप पूर्ण केला, म्हणून त्याबद्दल भाईंचा खूप आभार आहे. तर आम्ही तेवढे हाल काढलेत पाण्यासाठी. बबलू पांचाळ खरंच आहे, कारण की भाई प्रत्येक ह्याला उभे राहतात. कधीही काही काम असलं आम्ही भाईंना बोललो भाई आमचं हे काम आहे, भाई प्रत्येक गोष्टीला आमच्यासाठी उभे राहतात. म्हणून खूप भाईचा मनापासून आम्ही आदर करतो आणि थँक्यू भाई आम्हाला काम केल्याबद्दल. मग जेव्हा पेपर वर्क असेल ना, म्हणून आम्ही पुढे उभे राहतो. आम्ही पेपर वर्क नाही तर आम्ही येणार नाही. भाईंनी त्याच्यासाठी भरपूर पाठपुरावा केला. इथं लोक काही बोलू द्या, आम्हाला माहिती आहे कि त्यांनी किती काय केलंय आणि किती काय नाही केलं त्याच्यासाठी. भाई बबलू भाई ने आज नारियल फोड़े और इसके लिए हम लोग बहुत खुश हैं, क्योंकि हम लोग पब्लिक को बहुत पानी का तरास है और हम बहुत दूर दूर से पानी लेके आते. अनीता पांचाल ने नगर सेवक हुआ तो आज सन 2023 में, तो उनके आने के बाद हम पीछे वाले पब्लिक को पानी नहीं मिलता था. तो आने के बाद पीछे पब्लिक को 300-350 घर पानी पीने लगे.
वो पानी उनको परवर गया। हाँ, बबलू पंचायत के ऊपर हमारा आशीर्वाद ऐसे रहे, क्योंकि ये नगर सेवक ने खरा है कि हम लोग कभी भी एनी टाइम कोई भी प्रॉब्लम में जाए तो हम लोग के लिए तैयार रहते हैं।